हॅलो हाय वेलकम टू अवर व्लॉग अगेन. परत एकदा आपला आकाश जितेकर तुमच्या सोयीसाठी हजीर. ना चिमणी का कमाल. लेट्स गो. तुम्ही काय चालवलाय मग? पाला जाऊन जेवाल का नाही? पळत आहे तर हसून दाखव तसा. जेवली लगेच पळते. आज मी थांबवली. ही पक्की आवडी आहे. गाईस तर टाइम आलेला आहे. आपण निघालेलो लोणावळा आणि माझ्यासोबत आहे माझी आज पार्टनर लोलो. गाईस नो काय माहिती नाही कुठून कसा, पण आम्हाला दोघांना एकच फ्रेग्रन्स आला आणि तो आला तो कॉफी. येस, कॉफीचा फ्रेग्रन्स आला. विन ऑफ द एक्सप्रेस वे. तर आज वाजलेत आता 8:30 आणि मी निघालेलो आहे डोंबिवलीला, कारण का मला एका डॉक्टरकडे अपॉइंटमेंट आहे. माझा हात जो दुखतोय डेंजरवाला आणि आपलं बाईक राईड पण आलेले आहेत, म्हणून जास्त काम काढण्याच्या अगोदर या पुर्ज्यांनी हाताच्या डॉक्टरकडे जाऊ, हात दाखवू. होप सो काय नसेल, पण मला एक बॅक ऑफ द माइंड आहे की हेअरलाईन फ्रॅक्चर असावा, पण इथले जे पनवेलचे डॉक्टर आहेत त्यांनी बोला असं काही नाहीये, मसल्स पूल झालं किंवा काय झालंय. पण ऍक्च्युली मला वाटतंय की हाडाचं काहीतरी काम निघालंय. तर चाललोय मी आता हाडांच्या डॉक्टरकडे. त्याला काय बोलतात डॉक्टर? ऑर्थोपॅडिक. आणि हे चालली ऍक्च्युली ही चालली आहे बॉर्डरवर कॅमेफ्लॉज व्हायला. हे आमचे डॉक्टर आहे, हिला घेऊन चालले सोबत. ही कॅमेफ्लॉज होईल आणि मी आपला हात दाखवीन. तर होप सो सगळं काय व्यवस्थित असावा, या हाताला फ्रॅक्चर विचार नसेल फ्रॅक्चर, पण तरी पण एकदा फिरून पण होईल. फिरणं हे महत्वाचं आहे. संडेचा आज आपला गेम असा आहे बाबा, आज फिरणं आहे. पहिल्या तर मी चाललोय डोंबिवली, मग चाललोय माझ्या मामाकडे. त्यांचा आहे साईबाबाचा वार्षिक सोहळा, अॅन्युअल डे बोलू शकतो आपण इन शॉर्ट इंग्लिश मध्ये. अॅन्युअल डे बोलू शकतो ना? बोलू शकतो. अॅन्युअल डे आहे आणि वर्धापन दिन. माझा मित्रांनो असं झालंय ना, काय झालं माहितीये का, जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन. ना माझी इंग्लिश धड, ना मराठी धड, ना हिंदी धड, ना कन्नडी, ना पन्नाडी. तर तर कुठं होतं मी? तर मी चाललो आज आपला आहे मामाकडे. त्यानंतर लोणावळ्यात एक छोटीशी फॅमिली गेट टुगेदर आहे. म्हणजे ऍक्च्युली आपले जे मिसेसचे जे ते आहे, त्यांचे मिस्टर आहे, त्यांची 50वी मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे. तर तिथं सुद्धा व्हिजिट मारायची आहे. बाई सासूरवाडी व्हिजिट तर मारावंच लागेल. तर हा आहे आपला आजचा दिनक्रम. तर बघू आजचा दिनक्रम आपला कसा निघतोय आणि कसा चाटतोय हा दिन. लेट सी. तर चलो भाई, ये क्या ही रस्ता है भाई. बरं झाला आपण आज जिमनी, हल्ली मी जिमनीत जास्त चालवतोय, कारण का लहान लिचकूर आहे आणि मस्त गॅप काढते. सिटी मध्ये लडाखची फिलिंग. आणि हा आपल्याला ट्रॅफिकचा लागलेला वेळा. ऑलवेज देअर. इकडनं जाऊ काय? इकडनं जाऊ आपण इकडनं जाऊ. एवढी का माणसं अशी निघाल? हो, मटणाला आता बदललंय जायलाय, आमच्या गावात बिल्डर आयलाय. अरे वाट लावली या गावाची त्या बिल्डर लोकांनी. अरे स्टार्ट टू एंड गेले 1-2 किलोमीटर मी बघतोय, इथे बिल्डिंग ही. माणसं ठेवतील तरी कुठनं, ही माणसं येतील तरी कुठनं. होप सो जास्त मराठी माणसं असतील, पण वाटत नाही मला, वाटत नाही. गाईस तर डॉक्टरची व्हिजिट झालेली आहे. डॉक्टरने सांगितलेलं आहे की असं काही टेन्शन घेऊ नका, आपल्या हाताला काही झालेलं नाहीये. थोडा मसल पूल वगैरे झाला असेल काही कारणास्तव, थोडा व्यायाम सांगितलंय. असं तो एक काही स्क्वीज बॉल घ्यायचा आहे किंवा ते. गाईस ही रॅली निघालेली आहे. आपल्या सैन्याने जी फाईट केलेली आहे, जबरदस्त वाला फाईट, म्हणजे का त्यांना तोडलेलंच आहे पुरा पाकिस्तानला. त्याचा एक या रॅलीमुळे त्यांना अभिवादन. गाईस तर आता आम्ही निघालेलो पनवेलला. डॉक्टरांनी काय, या डॉक्टरांना बसून ठेवलं तुम्हाला माहिती नाही. प्लीज काय बोलतात त्याला, बुलेटिन देतात? मग काय देतात? काय अरे ते देतात ना असं हॉस्पिटलमध्ये असला माणूस की ते नाही असं सांगत, ते मोठ्या मोठ्या VIP लोकांचे की बुलेटिन बोलतात त्याला ना. हा मग काय बुलेटिन काय? हाताचा काय माझा आहे? मसल स्पाझम आले इंग्लिशच्या. म्हणजे थोडी असं ते मसाला थोडी हे झालेली इजा, बाकी काही नाही. औषधाने रिपेअर होणार आहे. तर आय एम हॅपी. एक हॅपी केस झालेली आहे कम्प्लीट. आता दुसरी हॅपी केस कम्प्लीट करायला आपण चाललेलो आहोत मामाकडे. तर मामाच्या गावाला जाऊया. आई भेटेल का तू प्रोटी? त्याच्या पहिले काहीतरी खायला पाहिजे. लेट्स गो, लेट्स हंट फॉर द ब्रेकफास्ट. सब जगह है ये डेव्हलपमेंट इथे वाटतं मेट्रो येते. यस, MMRTचा प्लॅन आहे आणि इकडे येणार मेट्रो की लगेच लोकांना सोयीनुसार फास्ट ट्रॅव्हल करायला.
या लोकांनी गेम केला आहे रविवार माझा व्हेज हॉटेलला खातोय मी, नाश्ता करतो, इडल्या हे सगळा. हा आई, हा कुठला गेम आहे माझ्यावर रे? तुम्ही काय चालवलाय? पाल्याला जाऊन जेवाल का नाही? बाई यांनी कर केलाय हे आपला साधा, परत जाऊन जेवायचं पण आहे. हे काय कर आहे? काय असतं मारामारी? चहा आणि कॉफी मिक्स. हे बाई, ही व्लॉगर नाही तरी पण कॅमेरा काढला रेकॉर्डिंग घ्यायला. हा सीन तर येणारच आहे माझी. हा सीन मारामारी. आपण ज्यूस मागवला आहे, असेल कदाचित कॉफी आणि हे मिक्स. हां, त्याचं मोसंबी, पायनॅपल हे सगळं मिक्स असं असतं. तर आमचा नाश्ता करून झालेला आहे मस्तपैकी आणि डाग आपल्याला लागलेले आहेत कपड्यावरती. नाश्ता होता ठीकठाक आणि इकडे पोलीसवाले आहेतच आपल्याला आयरन करायला. गाईज नाश्ता करून मस्तपैकी निघालो होता मी. नाश्ता नरम गरम होता, माझ्या आवडीचा नव्हता आणि म्हणून मी हॉटेल कुठलं आहे काय टाकलेलं नाही, कारण जेवण नॉट दॅट गुड. पण हा, जो मला सर्व्हिस देत होता ना, तो हसरा माणूस होता, त्याच्याबद्दल मी 1 स्टार देईन. जर मला जर कोणी सांगितलं त्या हॉटेलला स्टार द्यायला, प्युअर व्हेजवाल्या. तर अदरवाईज जेवण तर एकदम खुसखुस, नो खुश भाई. म्हणून मी ही जिमनी आणतो, की अशा कट टू कट रस्त्याला पण आपण गाडी पुढपर्यंत नेऊ शकतो. हे आहे ना जिमनी का कमाल. लेट्स गो. हे ट्रॅफिक कंटाळा गया यार, कंटाळा गया. 18 किलोमीटर साठी मला 1 तास लागणार. 1 तास 18 किलोमीटर साठी. लेफ्ट मारला की थोडा कच्चा रस्ता आहे, पण के रस्ता आहे. आणि आता आपण चालू साईबाबाच्या मंदिरात, जो की माझ्या मामाश्रीने बांधलेला आहे. ब्लॉग चालू आहे ना आपला. ओम साईराम. माणसं जमलीत जेवणाला. आज रविवार आहे गाईच, काय करू समजत नाही. हा, साईनं चालतं ना पण रविवार. मग घरी जाऊन जेवतो. आज मी घरी जाऊन जेवतो. मग गाईज रविवार आहे पण आईच्या घरी आलोय मामाकडे, तर जेवणं गरजेचं आहे, कंपल्शन आहे. गोड वरण भात. इकडे पंक्ती बसलेले आहेत. ही मावशी फ्रॉम कॅनडा, ही मामी चाली जर्मनला. सगळे इंटरनॅशनल मामा मामी आहेत आमच्याकडे. इंटरनॅशनल मामा मामी आहेत. परत एकदा हसून दाखव तसा. मगाच कसा हसला. मी डोळे बंद केले होते ना, मला वाटलं यक्कू आला का कूर सिंगचा तो. ही आमची मावशी फ्रॉम कॅनडा. काय बनवायची आणि मी सफर करावं. रॉकेल मधले बोल. आणि ते पण मी खाल्ले. गप खाल्ले मी. गप खाल्ले. मला काय बोलू आता ते सांगू शकत नाही आपण. बनवत होते आणि हा आणि तुझा काका राजेश आणि मिलिंद ते आलेले तिघं त्या दिवशी. मी खूप कौतुकाने यांना ते वडे दिले आणि यांनी सगळ्यांनी तिघांनी खाल्ले. आणि त्यानंतर मी खायला घेतले ना, जाम रॉकेलचा वास येत होता, कारण ते स्टोवला ते असे पंप करायला लागत होता ना, ते रॉकेलचा दुसऱ्या दिला त्यामध्ये नाक बंद ठेवलं. तर बघा मित्र, तुमच्या भावाने काय काय खाल्लंय, काय काय प्यायलंय. रॉकेल पासून प्यायलंय. मग अरे मी यायला ना अभ्यासाला 10वीच्या, म्हणजे चंगल होती माझी, चंगल होती. पण कधी कधी टेस्ट अशी बिघडली ना, पण मी जीवावर खायचो रे कधी कधी. मिक्सर मध्ये ये बहुत डेंजर वाली मावशी है, ये कुछ भी कर सकती है. जेवली लगेच पलटे. आज मी थांबवली, ही पक्की आवरी आहे. जेवली की लगेच पलटे. हो, हे लोक बोलत होते गाईज जेवायला बसायची वेळ झाली, ताई अजून आली. तर गाईज मी नाही माझा आवरा. ये मला आवरा. आणि मामा आणि मामीचे नवीन स्कूल आता ओपन होते, त्याचा आपण ओपनिंगला बोलवलं तर आम्ही येऊ. आता व्हिडिओवर बोललो म्हणून ना. आता ओके ओपन झाले की आपण एक ब्लॉग बनवून एक ब्लॉग वाढेल आपला.
गाईस तर टाइम आलेला आहे. आपण निघालेलो आहोत लोणावळा. गुगल मॅप दाखवते 9 वाजता. होप सो लवकर पोहोचू. आणि माझ्यासोबत आहे माझी आज पार्टनर लोलो द प्रिन्सेस पार्टनर आहे. कुठे चालला आपण? लोणावळा. कशासाठी? सचिन मामाच्या पप्पा मम्मींची अॅनिव्हर्सरी. येस तर आपण चालत अॅनिव्हर्सरीला. राईट. फायनली आपण लागलो एक्सप्रेसवर. आणि एक्सप्रेसवर लागताच हिला प्यायचा असतो टीम हॉर्टन ना. आपण जाऊ सध्या पहिले गाडी पळवू मग टीम हॉर्टनला. ड्रेस घालू नको पण. ओके तर चलो आपण डायरेक्ट भेटू आता टीम हॉर्टन. गाईज नो काय माहिती नाही कुठून कसा पण आम्हाला दोघांना एकच फ्रेग्रन्स आला आणि तो आला तो येस कॉफीचा फ्रेग्रन्स आला मिड ऑफ द एक्सप्रेस वे. आणि असं पण नाही की भाई कॉफी घेऊन आलोय आपण. फक्त आमचा विषय चालू होता दोघांचा टीम हॉर्टनचा काय मागवायचा काय नाही. मी तर आपल्या नेहमी डबल आज काहीतरी नवीन ट्राय करणार आहे. तर आणि अचानक असं दोघांना ना गेला पण एक टाइमला आला कसा काय माहिती नाही. मे बी कॉफी आप लोग को बुला रही है. भाई आ गए हैं हम इधर टीम हॉर्टन. पुढे टीम हॉर्टन. तू काय इकडे घेत होता? म्हणजे पुढे म्हणजे पुढून आहे रे इकडनं असं सांगते मी. तुला डायरेक्ट कुठे इकडे तिकडे कुठं ना डायरेक्ट आम्ही चाललो टीम हॉर्टनला. भाई आम्हाला जागा द्या जायला जागा द्या. गाडी लावायला जागा द्या. चलो पार्किंग पण भेटली म्हणजे इथे गर्दी नाही. वा 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 वा. कुठला? लिची. एक लिची कर. एक डबल एक लिची. हा मोसंबी आणि लिची. काय तू टॅन झालीस. मम्मी तुझा घाम काढला आता स्विमिंग करून. शिकले कॉंग्रॅट्स शिकल्याबद्दल. चला बोबा मास्टर हॅपी. किती हॅपी. फक्त सांडवू नको तर मम्मी आपल्याला हॅपी ना टॅपी करेल हा का. पैसा फुकाट. बोबा बरोबर नाही. चांगले हा काय मला हालत नाही कसलं. तू सांडवू नको. हो पण सांडवू नको. पल होईल आपला. पल होईल. मम्मीने बघितलं सांडवला तर. चला गाडीत आपली निघाली. हा बर्थडे सांडला पण होता. अरे पण आता पण फंक्शनला चाललोत ना तेव्हा घर लवकर होतं आपला. गाईज आ गए दिल को चुराने आ गए. पण आलो का नक्की काय समजत नाही आपल्याला. हो खूप पुढे. ओके आपण हिला ओळखलात काय? कोण आहे तू? माझी मुलगी. काय करते आता इथे? हिरोईन दिसते. हिरोईन काय पाहिजे तुला? हाय बोलायला. हो हाय इंटरव्ह्यू. ऑफरोडिंग गाईस. तर पार्टी झालेली आहे म्हणजे अॅनिव्हर्सरीची जी पार्टी होती ती संपलेली आहे. अॅनिव्हर्सरी पार्टी होती. बर्थडे होता. बरंच काय होतं आणि मजा आलेली आहे. आफ्टर ऑल ना ससुराल आहे. तर आता वाजलेत ऑलमोस्ट 12-11:40. पण आता घरच्या दिशेला निघालेलो आहोत. तिथं बघितलं काय धमाल मस्ती चालू होती. धमाल मस्ती अजून चालू आहे. पण भाई आपल्याला पण आपला बिझनेस आहे. दुसऱ्या दिवशी उठायचं आहे. सकाळी लवकर धंद्यावर जायचं आहे. धंद्यावर मीन्स हॉटेलवर जायचं आहे. तर त्याकरिता आपण लवकर निघालो. येस माय फॅमिली जाईल परत तिच्या माहेर. आपण चाललो होता पंढरपूरला. तर लेट्स गो. बघू काय धमाल मस्ती. अजून आता धमाल मस्ती काय होणार नाही आहे पण तरीसुद्धा काही असं तसं पेट्रोल यंदा पेट्रोल खपणार नाही आहे कारण का टाकी फुल आहे.
टाकी फुल आहे आणि रिस्क घेणार नाही बाई, टाकी फुल करत राहा. तर आता आपण निघालो पनवेल दिशेनं. तर चला 11:40 झालेलं आहे टायमिंग आणि एका गाडीमध्ये थांबली आहे बाई. काय जेवलं ते मजबूत, पण तरी सुद्धा एक बर्गरची तलप आलेली आहे. ते एक आपण इथे मॅगडीमध्ये बर्गर घेऊ आणि पुढे निघू. बघू इथे ऑर्डर घेतोय का बाई माणूस. येऊ. हॅलो हॅलो. झोपलाय. हॅलो हॅलो हॅलो. काय नाही, मॅगडी झोपला. गाईज एक्सप्रेस पार केलेला आहे आणि आता टाइम झालेला आपला अलविदा बोलायचा. तर आजचा ब्लॉग आपला इथं संपतोय आणि सायनिंग ऑफ. आकादितेकर. टेक केअर, बाय. पण सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका आणि असाच प्रेम माझ्यावर बरसवत राहा.